नमस्कार, सिटी दिस वीक मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहणार आहोत आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। मुंबई पुणे सायकल शर्यतीचा पारितोषिक वितरण समारंभ संभाजी पार्क येथे पार पडला। स्पर्धा संपल्यानंतर लगेचच हा कार्यक्रम पार पडला। यावेळी खासदार वंदना चव्हाण, महापौर वैशाली बनकर, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, भारतीय सायकलिंगचे उपाध्यक्ष राजन गंदल, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव प्रताप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नेक्स्ट जनरेशन न्यूजचे इक्बाल शेख उपस्थित होते। शरद पवार यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषक सुवर्ण महोत्सवी मुंबई पुणे सायकल शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रत्येक वर्षी सहभागी कंपनीतून एका कंपनीला बेस्ट डिस्प्ले अवॉर्ड दिला जातो। यावर्षी आसरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बेस्ट डिस्प्ले अवॉर्डने गौरवण्यात आलं। महाटेकचे संचालक श्री मराठे यांच्या हस्ते मानचिन्ह देण्यात आलं। हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी महाटेकचे अनेक कर्मचारी गेले कित्येक महिने परिश्रम घेत आहेत। स्थायी समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, अधिकारी यावेळी उपस्थित होते। पुणे महानगरपालिकेचा मागील 2012 ते 13 या वर्षाचा 3633 कोटी रुपयांचा अंदाजपत्रक होतं, तर प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या 2013 ते 14 या वर्षाच्या बजेटमध्ये शहरातील समस्यांसंदर्भात विशेष लक्ष देण्यात आले आहे। त्यात म्हणजे 2012 ते 13 मध्ये शहरातील मोकाट कुत्र्यांसंदर्भात विशेष पावले प्रशासनाकडून उचलण्यात आली। ती म्हणजे या वर्षात डिसेंबर 2012 अखेरपर्यंत 5389 मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली असल्याचं या अंदाजपत्रकात सांगण्यात आलं आहे। तर 2013 ते 14 करिता कुत्र्यांसंदर्भात 1,50,00,000 रुपयांची तरतूद सुचवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शहरातील सर्व स्तरांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम पाहिलं जातं। ती म्हणजे नागर वस्ती विकास योजना, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, महिला बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना अशा स्वरूपांच्या योजना राबविल्या जातात। आनंदवन बहुउद्देशीय संस्था आणि आनंदवन व्यसन मुक्ती केंद्र यांच्यातर्फे समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 4 युवकांना युवा अस्मिता पुरस्काराने गौरवलं जातं। स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं हे 4थं वर्ष आहे। कबड्डीपटू असलेल्या कशिलिंग अडके, झोपडपट्टीतील मुलांसाठी काम करणाऱ्या राजू अष्टके, व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या सुनील करपेकर आणि महिला बचत गटांच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या विकास भुंबे यांना युवा अस्मिता पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती अजय दुधाणे यांनी दिली। मुख्याध्यापक मल्लिकार्जुन शिंदजी, अभिजित नाईक, संगीता वाघ, लता बामणे, विकास जाधवर, वसंत नजन, स्मिता ओहाळ, अनिल कुमार पाटोळे, मंदाकिनी शेलार, राजश्री तांदळे या शिक्षकांना आदर्श शिक्षक स्वामी विवेकानंद पुरस्काराने डॉक्टर घाणेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। तर प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। याच शाळेमधील इयत्ता 7वी मधील आदेश पारवे आणि 6वी मधील प्रसाद माकम या दोन्ही विद्यार्थ्यांना बाल युवा गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं। बचत गटातील महिलांना व्यासपीठ मिळवून देणारी भीमतडी जत्रा यंदा 24 ते 27 जानेवारी दरम्यान भरवण्यात येणार आहे। भीमथडी जत्रेसाठी 17 राज्यातून 400च्या वर बचत स्टॉल्स मांडणार आहेत। स्टॉलची संख्या 358 इतकी असेल, असं सुनंदा पवार यांनी सांगितलं। भीमथडी जत्रेचं हे 7वं वर्ष आहे। यंदा भीमथडी ब्रँडच्या वस्तू उत्पादनांचे स्वतंत्र दालन जत्रेत राहणार आहे। तसंच जत्रेदरम्यान विविध पारंपरिक खेळांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं। विद्रोहाचे गाणे म्हणत समानतेची मागणी करणाऱ्या कबीर कला मंच या संघटनेतील काही कार्यकर्त्यांना दहशतवाद विरोधी पथकाने नक्षलवादाच्या संशयावरून अटक केली होती। त्यानंतर कबीर कला मंचातील इतर सदस्य फरार झाले होते, तर काही महाविद्यालयातील कबीर कला मंचाचे चाहते पूर्णतः दास्तावले होते। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विद्रोहाचा वणवा पेटवणारं कबीर कला मंच नावाचं वादळ भीतीच्या दडपणाआड शमलं होतं।
पण या वादळाचे पाश आता मुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एटीएस प्रमुख लोबो यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण कायदेशीर बाबींची जाणीव करून दिली आणि त्यानंतर लोबो यांनी कबीर कला मंच या संघटनेवर आपला कधीही आक्षेप नव्हता, त्यांच्या गाण्याचा किंवा कार्यक्रमाचा आपल्याला काहीही त्रास नाही किंवा कबीर मंचाचे कार्यक्रम पूर्ववत सुरू झाले तर त्याला आपली हरकत नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सन 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवली गेल्यामुळे 1999 पासून एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. तर यंदाच्या 2013 या वर्षात 20 जानेवारी 2013 आणि 24 फेब्रुवारी या 2 दिवशी 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. 4,76,159 बालकांची संख्या ही या लसचा लाभ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर या मोहिमेत ग्रामीण भागात 3,645 तर नागरी भागात 331 अशी एकूण 3,976 पोलिओ लसीकरणाचे केंद्र असणार आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात 180 तर नागरी भागामध्ये 35 अशी एकूण 215 ट्रान्झिट बूथ असणार आहेत. याच मोहिमेत मोबाईल बूथचा विचार करायचा झाल्यास ग्रामीण भागासाठी 200 तर नागरी भागासाठी 42 अशी एकूण 242 केंद्र असणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची माहिती देणारं कला दालन लवकरच उभारण्यात येणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर शिवसेना गटनेते अशोक हरनावळ आणि नगरसेविका कल्पना थोरवे यांनी शिवसेना प्रमुखांचं स्मारक आणि कला दालनाचा प्रस्ताव मांडला होता. कला दालन उभारण्यासाठी साधारण 2 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पालिकेच्या स्थायी समितीने 70 लाख रुपयांच्या वर्गीकरणाने देण्यास मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे कला दालनात 2 आर्ट गॅलरींपैकी एका गॅलरीत शिवसेना प्रमुखांची व्यंगचित्रे तर दुसऱ्या गॅलरीत नवोदित व्यंगचित्रकारांची प्रदर्शने भरवण्यात येणार आहेत. इमारतीभोवती भिंतीचित्रे ही काढण्यात येणार असल्याचं शिवसेना गटनेते अशोक हरनावळ यांनी सांगितलं. पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग तसेच राज्यातील इतर महामार्गांवर अपघाताचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे याबाबत वाहन चालकांना या प्रकारच्या रस्त्यांवरून वाहनं कशी चालवावीत याबाबत माहिती देऊन प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. वाहन परवान्यामध्ये अवजड वाहनं, कमी वजनाची वाहनं, दुचाकी वाहनं असे वेगवेगळे प्रकार असतात. त्याचप्रमाणे द्रुतगती महामार्गासाठीही एक वाहन प्रकार असावा असा प्रस्ताव महामार्ग पोलिसांच्या विचाराधीन आहे. द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात कॉरिडॉर क्रॉसिंगमुळे झाले आहेत. यावर उपाय म्हणून चालकांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. या प्रशिक्षणामुळे लेन पद्धत आणि एक्सप्रेस वेवरील अपघात टळतील. हे अपघात टळावे यासाठी चालकांना योग्य प्रकारची माहिती दिली जाणार आहे. तसेच विशेष वाहन परवानाही देण्याचा प्रस्ताव महामार्ग पोलिसांच्या विचाराधीन आहे. सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा सामाजिक कृतज्ञता निधी पुरस्कार विद्या बाळ यांना जाहीर करण्यात आलाय. सामाजिक कृतज्ञता निधी यावर्षी रौप्य महोत्सवी सोहळा साजरा करणार आहे. या संस्थेच्या वतीनं आजपर्यंत अनेक मान्यवरांना सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांना जाहीर झालाय. 15,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. तर SN जोशी कार्यकर्ता पुरस्काराने सुरेश सावंत यांना गौरविण्यात येणार आहे. 10,000 रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. आता पाहूयात पिंपरी चिंचवड शहरातील काही महत्त्वाचे वृत्त. चिंचवड गावातील जैन मंदिरामध्ये गुरुवारी पहाटे काही अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या टेरेसवरून मंदिरात प्रवेश केला. चोरटे मंदिराच्या शेजारील उंच इमारतीवरून मंदिरात दाखल झाले. मंदिरात 2 ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र मंदिरात अंधार असल्याने चोरट्यांची ओळख नीट पटू शकलेली नाही. चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा उचकटून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरात असलेले लाकडी दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील सुमारे 80,000 रुपयांची रक्कम चोरून नेलीये. या प्रकरणी मंदिर प्रशासनाकडून चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बहुजन विकास आघाडी या सामाजिक संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना बहुजन मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्य कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। प्रसिद्ध चित्रपट अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांना बहुजन मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी माजी मंत्री रमेश बागवे हे उपस्थित होते। स्वामी विवेकानंद यांची जयंती 13 जानेवारीला साजरी करण्यात आली। पाहुयात याविषयीचा एक वृत्त। चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि सार्धशती समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि मेघडंबरीचे भूमिपूजन विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत 8 चित्ररथ तसेच 6 ढोल पथकांचा समावेश होता। लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, क्रांतीवीर चाफेकर विद्यालय, प्रभात बँड यांच्यासह पारंपरिक ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधले होते। नव्या पिढीला वाचनाची गोडी निर्माण व्हावी याकरिता तळेगावमध्ये बालवाचक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनाला 1000हून अधिक बालवाचकांनी हजेरी लावली होती। लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने तळेगाव दाभाडे येथील गणेश मोफत वाचनालयाच्या वतीने बालवाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी बालवाचकांशी संवाद साधला। मेळाव्यात दामोदर रामदासी यांनी योद्धा संन्यासी आत्मविश्वासाचा आवेग हा एकपात्री प्रयोग सादर केला। यावेळी आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनालाही बालवाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला। पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि पाठिंबा दिलेल्या 91 नगरसेवकांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली। चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर येथे ही आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात लावलेल्या सुमारे 1,500 कोटी रुपये खर्चाच्या पर्यटन आराखड्याची माहिती सुमारे अर्धा तास घेतली। त्यानंतर सुमारे 5 तास चाललेल्या आढावा बैठकीमध्ये नगरसेवकांनी आपापल्या तक्रारी पवार यांच्यासमोर मांडल्या। प्रामुख्याने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा सर्वच लोकप्रतिनिधींनी विरोध केला। त्याचबरोबर शहरातील स्पाईन रस्त्याच्या कामापूर्वी रहिवाशांच्या पुनर्वसनाची मागणी, पिण्याच्या पाण्याच्या समस्या तसेच विकास कामे होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी यावेळी मांडल्या। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने 17 ते 20 जानेवारी दरम्यान भोसरी येथे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। भोसरी येथे पिंपरी चिंचवड महापालिका, भैरवनाथ कबड्डी संघ आणि राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महापौर कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। या स्पर्धेत राज्यभरातून पुरुषांचे 24 संघ आणि महिलांचे 20 संघ सहभागी झाले आहेत। स्पर्धेचं उद्घाटन गृहमंत्री आर पाटील यांच्या हस्ते झालं। उद्घाटन प्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। कबड्डी या मराठमोळ्या खेळाची प्रगती थक्क करणारी असून ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश झाल्यास कबड्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल असं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं। सिटी दिस वीक मध्ये आज इथेच थांबूया। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। पाहत रहा नेक्स्ट जनरेशन न्यूज।